नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपला मेंदू जो आहे तो कसा काम करतो या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपण बघितलं की मानवी मेंदू जो आहे तो जवळपास 1450 ग्रॅमचा राहतो. याच्यामध्ये 60% जे आहे ते फॅट राहतात, 40% पाणी, त्याचबरोबर प्रथिने असतील, कार्बोहायड्रेट्स असतात. आता पुढे काय म्हटलेलं आहे की मेंदू काम करत असताना संपूर्ण शरीरात जी रासायनिक आणि त्याचबरोबर विद्युत सिग्नल जे आहेत ना हे पाठवण्याचं त्याचबरोबर प्राप्त करण्याचं काम हे मानवी मेंदूच्या माध्यमातून काय केलं जातं तर केलं जातं बघा. त्याचबरोबर आणखी पुढे काय म्हणण्यात आलेले आहे की समजा वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल जे आहेत ना वेगवेगळे सिग्नल वेगवेगळ्या प्रक्रिया नियंत्रित करतात आणि त्याचबरोबर तुमचा मेंदू प्रत्येक प्रक्रियेचा अर्थ लावतो. म्हणजेच आपल्या मेंदूच्या माध्यमातून ज्या काही प्रतिक्रिया होत असतील त्याचबरोबर प्रक्रिया होत असतील तर त्यांचा एक वेगळा अर्थ, जसं आपल्याला काहीतरी दुखत असेल तर त्याचा अर्थ लावणं असेल तर अशा गोष्टी ज्या असतात ना या मेंदूच्या माध्यमातून केल्या जातात बघा. आता काही तुम्हाला जर थकवा आला असेल तर तुम्हाला ज्या काही काम करत असाल आणि थकवा जरी आला असेल तर त्यावेळेला वेदना होतात. तर त्याचं एक उदाहरण आहे की मेंदूच्या माध्यमातून ही रासायनिक आणि विद्युत सिग्नल पाठवून अशा प्रकारचं काय करण्यात आलेलं असते तर माहिती जी असते ती शरीराच्या वेगळ्या भागांच्या थ्रू पोहोचवली जाते बघा. त्याचबरोबर काय म्हटलेलं आहे की काही संदेश मेंदूमध्ये साठवले जातात तर काही संदेश मणक्यातून आणि शरीराच्या मज्जातंतूच्या विशाल जाळ्यातून दूरच्या अवयवापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं बघा. म्हणजे काही असे मेसेजेस जे असतील ना मेंदूच्या माध्यमातून साठवले जातात आणि त्याचबरोबर जो आपला मणका आहे, मणक्यामधील जे न्यूरॉन्स आहेत ना मज्जातंतू याच्या माध्यमातून अवयवाच्या वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचवले जातात बघा. त्याचबरोबर काय म्हटलेलं आहे की हे करण्यासाठी मध्यवर्ती मज्जासंस्था अब्जावधी न्यूरॉन्स म्हणजेच तंत्रिका पेशी ज्या आहेत ना यांच्यावरती अवलंबून असतात आणि आपल्या शरीरामध्ये करोडोच्या पेक्षा जास्त न्यूरॉन्स जे आहेत ना ते प्रेझेंट्स असतात आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या एका भागाकडून सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं बघा. आणि मेंदूच्या माध्यमातून त्याची रिफ्लेक्शन जे आहे ना ते पुढं दाखवलं जातं. ठीक आहे, म्हणजेच अशा प्रकारचा आपला मेंदू जो आहे तो काम करत असतो. अशा नंबर ऑफ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो.